मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. महिलांना रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. सगळ्या महिलांना रोजगार मिळालाच पाहिजे. बस बस बस. वा 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 वा. कसं वाटतं? काय जोश म्हणजे अप्रतिम. हो ना गुरुनाथ, तुमचा हा जोश असाच कायम राहिला ना तर काही करून त्यांना तुमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. अहो हे तर काहीच नाहीये. मी आता उपोषणाला बसलो ना की बघाच तुम्ही मी काय काय करतो ते बघाच तुम्ही. नाही नाही नाही, आहे ना, आम्हाला कल्पना आहे या गोष्टीची. हो, आम्ही ओळखतो ना तुम्हाला. हो ना. आणि तुम्ही एखादी गोष्ट हातात घेतली म्हटल्यानंतर ते काम होणारच. नाही मी बाकी पुढच्या घोषणा पण तयार करून ठेवलं. हे बघ मी लिहून ठेवलेत ना सगळ्या. नाही हे बघा एक आता पुढची. अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. बोला बोला. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. गुरु, काका, श्रेयस, मला जरा गुरुशी पर्सनली बोलायचं आहे. इट्स वेट पर्सनल. प्लीज तुम्ही बाहेर थांबाल का? श्रेयस, फक्त दरवाजा लावून घे. श्रेयस, मला माहिती आहे गुरु, सगळं नाटक करतोस. जे काही चाललंय ते सगळं मुद्दाम करतोयस. सगळं का करतोयस, कशासाठी करतोयस, आय डोंट नो. डोंट इवन वॉन्ट नो. आय जस्ट नो दॅट आय स्टिल लव्ह यू गुरु. स्टिल लव्ह यू. अगं एक मिनिट. हा गुरु, I missed you so much. तुला माहितीये, तुला जेव्हापासून इथे बघितलंय ना, मला आपले सगळे जुने दिवस आठवायला लागले. Moments that we spent together. सगळं आठवलं मला. I missed you so much, गुरु. तू नाही मिस केलंस मला? खरं सांग. गुरु, I know. मला इथे बघितल्यावर तुला खूप प्रश्न पडले असतील. माझं इथे येणं तुला सरप्राइजिंग वाटलं असेल, नाही का? लेट मी टेल यू. ही जी बाहेर माणसं आहेत ना, सामी, राधिका, सॉरी, मूर्ख राधिका, त्यांना असं वाटतंय की मी इथे त्यांच्यासाठी आले आहे, त्यांची हेल्प करते. नाही, I just wanted to move on, you know. I could not. नाही विसरू शकले रे तुला. दिवशी तुला इथे बघितलं आणि मी इथेच थांबले फक्त तुझ्यासाठी. लव्ह यू गुरु. लव्ह यू सो मच. आपण लग्न करूया. तू, मी, आपण दोघांनी मिळून जी स्वप्न बघितली होती ती पुन्हा बघूया का रे? आठवतंय? आपलं स्वतःचं घर असेल विथ बाल्कनी अँड ऑल. सगळी स्वप्न आपण पुन्हा बघूया. हा, तू काय नाही आहे आपल्याकडे, ते सगळे आहे.
स्वतःचं घर आहे, माझा चांगला जॉब आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी बघेन. पण सेटल होऊया. एकदा का तू पुन्हा माझ्या आयुष्यात आलास ना की सगळं नीट होऊन जाईल. मेक इट परफेक्ट. आपल्या रिलेशनला पुन्हा एक चान्स देऊया. माया, माया यार, हे काय करतेस तू? तुम्हाला आवडतेस हे जरी खरं असलं तरी प्लीज तुम्हाला परत नको प्रेमात पाडूस यार. बस मला आता टेन्शनच आलंय. तू अजून थोडा वेळ असं बोलत राहिलीस तर मी काय करेन माझं मला कळत नाही. कदाचित हो सुद्धा म्हणेन मी. तू आता फक्त हो बोल करू. पुन्हा एकदा तुझ्या कानाखाली वाजवणार आणि तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार. अगं बाळा, हो गो बाळा, अगं हे बघ मला सगळं कळतंय, ओके, पण मला सांग मी कसं तुझं लग्न लावून देऊ ना आमच्या अथर्वशी? अजून शाळेत येतो, तू पण तर लहान आहेस ना अजून, छोटूशी, ओके नाही स्वीटू? हे बघ असं हट्ट नाही करायचं, ओके? आणि हे बघ हा निर्णय मी नाही ना घेऊ शकत एकटा. अथर्वची आई आहे ना राधिका, तुझी राधिका काकू, तिला पण विचारावं लागतं ना. ती तर नाहीच म्हणेल, मी सांगतो ना तुला, ती तर नाहीच म्हणेल. पण हरकत नाही, मी आहे ना, मी तुमचं लग्न लावून देतो. हा म्हणजे खोटं खोटं, हा भातुकलीतलं असतं ना डुमडुम, हा तसं लावून देतो, ओके? ओ गो बाळा, पण हट्ट नाही करायचं. तू मोठी झालीस ना की आपण तुझं छान लग्न लावून देऊ. हा पण आता अथर्वशी खोटं खोटं लग्न, ठीक आहे? डुमडुम. ओ गो पिळू का ते. जा बरं, जा खेळ बरं, जा बाहेर जाऊन खेळ, जा. शाबास. अरे वा, ही चांगली बातमी आहे. ते जर स्वतःहून आपल्याला माल सप्लाय करायला तयार झाले असतील तर खरंच आनंदाची बातमी आहे. हो, वहिनीनं कळवतो मी लगेच. तुम्ही एक काम करा, पुढच्या प्रोसिजरला लागा तुम्ही. हो, सुरू करा. हा कदम, एक मिनिट ना, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो. ठेवा आता. ओके ओके, बाय. नमस्कार सीमाताई. नमस्कार. राधिका ताई आहेत ना? हो आहेत, पण त्यांची जरा इंटरव्ह्यूची तयारी चालली आहे. इंटरव्ह्यू? हो, त्यांची एक मैत्रीण आहे श्रुती नावाची, मुंबईला मोठी रेडिओ जॉकी आहे ती रेडिओवरनं आपल्या कामाबद्दलची सगळी माहिती लोकांना सांगणार आहे. जे लोकांना आपल्या कामाबद्दल कळलं, त्यांना ते पटलं तर लोकांचा भक्कम पाठिंबा आपल्याला मिळेल. आणि मग तो गोट्या शेठ सुद्धा आपलं काही वाकडं करू शकणार नाही. अरे वा, बेस्टच प्लॅन आहे की. बरं मग त्या तयारी करत असतील तर मग मी त्यांना डिस्टर्ब नाही करत. तुम्ही फक्त त्यांना माझा एक निरोप द्या. हो, सांगा ना. त्यांना सांगायचं की गुरुनाथ सुभेदारमुळे गोट्या शेठ आता खूपच चिडलेला आहे आणि त्यांनी आज गावामध्ये प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे. टेन्शनचं वातावरण आहे, थोडं सांभाळून राहायला सांगा. अरे देवा. नाही म्हणजे खबरदारी म्हणून आपली पण माणसं बंगल्याच्या बाहेर उभी असतीलच. आणि एक काम करा, आनंद सरांना पण एक निरोप द्या. बोला. आनंद सरांना सांगायचं की त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपोषणाची पण सगळी तयारी मी केलेली आहे आणि काही प्रेसवाल्यांनाही बोलवलेलं आहे. अरे वा. आता जर त्यांनी लढायचंच ठरवलंय तर आपण तरी कमी कशाला पडायचं, बरोबर की नाही? अगदी बरोबर. हा, चला मी येते मग. धन्यवाद. ओके. बरं श्रुती, तुझ्या मनासारखं झालंय ना सगळं? हो हो, म्हणजे तशी मी तयारीच करून निघाले होते की काही प्रॉब्लेमच नको यायला. पण आता आपण नक्की काय करायचंय? आता हा रेकॉर्डिंग स्टुडिओ असं समजा आणि मग हा जो इंटरव्ह्यू आहे ना त्यावेळेस आवाज नकोय आणि हे समजूनच मी राधिका मॅमचा इंटरव्ह्यू करणार. राधिका मॅम, तुम्ही देखील त्याच पद्धतीने मला मुलाखत द्या. हा
आणि मग त्यानंतर मी मुंबईला जाऊन माझ्या स्टुडिओमध्ये तो इंटरव्ह्यू एडिट करणार आणि ब्रॉडकास्ट करणार. ग्रेट. तुझी सगळी तयारी झाली आहे का? हो हो ऑफकोर्स. राधिका मॅम तुम्ही तयार आहात? हा रेडी. ठीक आहे, मग आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात का? राधिका तू अजिबात नर्वस होऊ नकोस. ओके, तुला जे काही म्हणायचंय, तुझे जे काही मुद्दे आहेत, थॉट्स आहेत, ते अगदी मोकळेपणाने मांड. इट्स गोना बेनिफिट अस. हा बरं, तुला काय पाणी वगैरे प्यायचं असेल तर आताच पिऊन घे. नाही नको, पाणी नको. ठीक आहे, मग सुरू करूयात का आपण इंटरव्ह्यू? ऑल द बेस्ट. अरे वा, हे ते इंटरव्ह्यू चाललंय? नाही. हा, हे सगळं इंटरव्ह्यूची तयारी करताय तुम्ही? माझा पण घ्या ना इंटरव्ह्यू. हा, माझा पण घ्यायला सांग ना त्यांना. मी गुरुनाथ सुभेदार राधिकाचा नवरा म्हणून माझा सेपरेट इंटरव्ह्यू घ्या. सांग ना त्यांना. अरे सौमित्र, हे सगळं काय? जाऊ दे, तू लक्ष नको देऊ, आपण तयारी सुरू करूया. चल. गुरु, तू इथे का आलायस? आपल्याला जायचं आहे ना कुठे जायचं? उपोषणाला. हा, उपोषणाला. अरे हो, मी विसरलोच. पण बरं झालं आठवण करून दिलीस. तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये पण त्याचा स्पेशल मेन्शन करा बरं का. राधिका तू त्यांना सांग बरं का, मी आमरण उपोषणाला बसतोय तुझ्यासाठी. सांग त्यांना. अरे सौमित्र, आता काय म्हणजे काही वेळासारखा बोलत सुटलाय आता. तू नको ना लक्ष देऊ. मी आनंद बघ ना, जा ना. तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये तो वेगळा उल्लेख करा बरं का. मी सेपरेट. उपोषणाला जायचं. हो ते करूच आपण. पण एक मिनिट. स्वीटू ना? आंबेडकर आहेत. नाही, ही स्वीटू ही आमच्या अथर्व बरोबर त्याच्याच वर्गात आहे, हो की नाही? हो, तीच. त्याच्या बरोबर तुम्ही खेळता ना एकत्र, स्वीटू? ओळखलंच ना राधिका? चल तू पण चल उपोषणाला. मी उपोषण करणार अजून? आनंद नाही, म्हणजे खूप असं. चल ग. गुरुनाथ, मी काय म्हणतो ते जरा नीट ऐकून घ्या. आता सीमाताईंचा फोन येऊन गेला. तुमच्या उपोषणासाठी तंबू बांधण्यापासून सगळी तयारी झालेली आहे आणि सगळे लोक तिकडे तुमचीच आतुरतेने वाट बघतायत. तेव्हा आता वेळ घालवू नका, निघा लवकर. ऐकलंस ना, आता पानूरकर सर म्हटले, म्हणजे किती महत्वाची तयारी सगळी झालेली आहे. हो. आता सगळे वाट बघतात, तंबू हो लावलाय. तयारी झाली सगळी म्हणजे. राधा, तू या सगळ्यामुळे अजिबात डिस्टर्ब होऊ नको. तू कॉन्सन्ट्रेट कर. हो. ओके, शांत होतो. रिलॅक्स राधिका, रिलॅक्स. ठीक आहे. काय गुरु, बघितलं की नाही? पानूरकर सर बोलले होते ना की सीमाताईचा फोन होता, सगळी तयारी झालेली आहे बघ. तो गुरु, चलो हो जा शुरू. येस, चला. वाह वाह. वा 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 वा. नमस्कार. काय आनंद होतोय मला सांगू तुम्हाला. नाही, आतापर्यंत तुम्हाला कोणी कैवारी नव्हता, पण हा गुरुनाथ सुभेदार तुम्हाला न्याय देण्यासाठी आलाय हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून माझ्या समर्थनार्थ तुम्ही जमलात हे बघून मला ना फार भरून आलंय. हो अहो साहेब, एक मिनिट थांबा. नाही, ऐका. हे बघा, इथे मी आमरण उपोषण करायला आलोय. त्याच्यामुळे आता हार तुरे, सत्कार समारंभ अशी फॉर्मॅलिटी अजिबात नको. अहो आमचं ऐकून ते घ्या ना साहेब. बरं बोला. नाही काय, जनतेचं सुद्धा ऐकलं पाहिजे की नाही? बोला. अहो आम्ही तुमच्यासाठी इथे आलेलो नाही. त्या सीमाताई आहेत, त्यांनी आम्हाला तुमच्या काय उपोषण का काहीतरी त्यासाठी पैसे देऊन पाठवले. हा, म्हणजे मला पाठिंबा द्यायलाच आला ना तुम्ही सगळे. जोपर्यंत आम्हाला इथे काय होत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसणार. एकदा का गोटे शेठची माणसं आली की आम्ही इथून पळून जाणार. काय हो? अरे पण असं घाबरून कसं चालेल मित्रांनो? हे बघा, मुळात तुम्ही आधी घाबरणं थांबवा. मी आलोय ना आता तुम्हाला अजिबात कुणालाही घाबरायची गरज नाही. अहो साहेब, गोटे शेठची माणसं आल्यावर कसं पळायचं ते आमचं आम्हाला ठाव आहे. तुम्ही फक्त तुम्हाला कसं वाचवायचं तेवढं बघा. आम्ही आपलं सांगितलं काय. नाही, मला कळतंय. कसं आहे ना, आतापर्यंत तुम्हाला या गावामध्ये
मी तुम्हाला मदत करायला नसण्याची सवय झाली आहे म्हणून तुम्ही असे घाबरून होता आणि अशीच राहायची सवय आहे तुम्हाला. पण ते हिंदी सिनेमामध्ये असतं ना, हा एक गाव असतं, त्या गावामध्ये एक खूप सगळ्यांना त्रास देणारा एक गुंड असतो, त्याची सगळीकडे दहशत असते, सगळे गावकरी त्याला कंटाळलेले असतात आणि त्या गावामध्ये आता आपल्याला या गुंडाच्या दहशतीमध्ये असंच राहावं लागणार असं वाटत असतं सगळ्या गावकऱ्यांना. तसं झालंय तुमचं सगळ्यांचं. पण अचानक हे सगळं चालू असताना त्या गावामध्ये हिरोची एंट्री होते. हिरो त्या गुंडाला धडा शिकवतो, त्याचा खात्मा करतो आणि सगळं गाव कसं सुखी होतं. या स्टोरी मधला तो हिरो मी आहे, गुरुनाथ सुभेदार. त्यामुळे आता मी आलोय ना, तुम्ही अजिबात घाबरू नका. आता जे पुढे मी भाषण करणार आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की मी काय म्हणतोय नक्की आणि तुमच्या मनातली भीती सुद्धा निघून जाईल. बसा बसा बसा. बसा 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 बसा. वा, छान व्यवस्था आहे सगळी. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. आता तुम्ही म्हणाल, हा कोण बाबा गुरुनाथ सुभेदार, नाही का? तर या तुमच्या गावामध्ये राधिका मसाले कंपनीच्या मालकीण राधिका सुभेदार या ज्या आल्यात ना, त्या राधिका वहिनींचा मी पती, राधिका सुभेदारांचा पती गुरुनाथ सुभेदार. तू पर्सनल बोलतोयस, तुझ्या रिलेशनशिप बद्दल बोलायची काहीच गरज नाहीये. तू जे कामाचं आहे तेवढंच बोल. तू तू थांब रे आनंद, टेन्शन घेऊ नकोस. मी बोलतो ना. हा, तर तुमच्या राधिकाताई या गावामध्ये एका फार चांगल्या उद्देशानं आल्या. आपल्या गावातल्या या सगळ्या महिला वर्गाला रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून वेळ, पैसा, श्रम सगळं खर्च करून राधिकाताई लढतायत आणि यांच्यासाठी खपतायत. हो की नाही? जोपर्यंत हा गोट्या शेठ इथे येऊन माझी किंवा राधिकाची माफी नाही मागत ना, तोपर्यंत मी हे आमरण उपोषण करतच राहीन, भले माझा जीव गेला तरी चालेल. तुमच्यामध्ये या गोट्या शेठचा कुणी चमचा असेल, हा तिकडे कुणी जा, त्या गोट्या शेठला जाऊन निरोप पोहोचवा, म्हणा माझा की हा गुरुनाथ सुभेदार तुला घाबरत नाही. गोट्या शेठ, गावात तुझा बाप आलाय, गुरुनाथ सुभेदार.